गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, लास्ट लेक्चर आपण पोचलेलो होतो पहा. 8वा कुठपर्यंत पोचलेलो होतो, थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा. लास्ट लेक्चर पाहिलेलं होतं आपण ऑस्मॉटिक प्रेशर. कशाला म्हणायचं ऑस्मॉटिक प्रेशर? द प्रेशर विच इज अप्लाइड ऑन सोल्युशन साइड. द प्रेशर विच इज अप्लाइड ऑन सोल्युशन साइड and to stop the osmosis, that pressure is called as osmotic pressure. असं आपण पाहिलेलं होतं ऑस्मोटिक प्रेशरच्या बाबतीत. त्याच्यानंतर पाहिलेलं होतं आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन अँड हायपरटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक सोल्युशन हॅव्हिंग इक्वल ऑस्मोटिक प्रेशर. आयसोटोनिक सोल्युशन हे अशा प्रकारचं सोल्युशन आहे ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर हे इक्वल असतं, त्याला आपण आयसोटोनिक सोल्युशन असं म्हणायचं. हायपोटोनिक सोल्युशन हे अशा प्रकारचं सोल्युशन आहे द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज लेस दॅन दॅट ऑफ अनादर सोल्युशन. म्हणजे दोन सोल्युशनची कंपॅरिझन केल्यानंतर पहिल्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर हे दुसऱ्या सोल्युशनपेक्षा जर कमी असेल तर त्याला हायपोटोनिक असं म्हटलेलं आहे. आणि हायपरटोनिक जेव्हा ऑस्मॉटिक प्रेशरचं कंपॅरिझन करतो, पहिल्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर हे हायर आहे दुसऱ्या सोल्युशनपेक्षा, अशा वेळेस त्याला हायपरटोनिक सोल्युशन असं म्हणायचं. त्याच्यानंतर पाहिलेलं होतं व्हॅन टॉप बॉइल्स लॉ. व्हॅन टॉप बॉइल्स लॉ काय होतं? व्हॅन टॉप बॉइल्स लॉ मध्ये ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट असताना ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन, एखाद्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स कॉन्सन्ट्रेशन. आणि मग त्याच्याशी रिलेटेड आपण इक्वेशन मांडलेलं होतं. इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला पोहोचलेलो होतो. एक डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा बघितलेलं होतं ऑस्मॉसिसचं. आणि आज मात्र आपण हा टॉपिक अकॉर्डिंग टू अवर सिलेबस हा टॉपिक आज आपण क्लोज करणार आहोत. टॉपिक आज आपण काय करणार आहोत? क्लोज करणार आहोत. आणि मग नेक्स्ट टॉपिककडे आपण नेक्स्ट चॅप्टर म्हणजे याच्यावरती सगळे जे क्वेश्चन्स आहेत, एमसीक्यूज आहेत, असं काही सॉल्व केल्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊयात. ओके, तर चला मग आपण नेक्स्ट पॉइंटला. आता आहे पुढचा पॉइंट आहे व्हॅन टॉप चार्ल्स लॉ. व्हॅन टॉप चार्ल्स लॉ. व्हॅन्ट झालं, सॉरी, ऑफ लिहायचं बाकी आहे. व्हॅन्ट ऑफ चार्ल्स लॉ. व्हॅन टॉप चार्ल्स लॉ. तर आपण याच्या बाबतीत पाहत असताना बॉइल्स लॉ मध्ये काय पाहिलं होतं? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. चार्ल्स लॉ मध्ये आपण काय पाहणार आहोत? ॲट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन डेल्टा C is equal to 0. At a constant concentration, osmotic pressure of a dilute solution is directly proportional to its absolute temperature. ऑस्मॉटिक प्रेशरला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? पायने. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन इज directly proportional to absolute temperature. So that is a statement. According to statement, pi is directly proportional to T. Osmotic pressure of dilute solution is directly proportional to absolute temperature. आता मुद्दा काय आहे? हा प्रपोर्शनॅलिटीचा साईन काढत असताना तो साईन काढायचा आहे. म्हणजे तो साईन काढण्यासाठी काय करावं लागते? आपण त्या ठिकाणी हा साईन जर त्या ठिकाणचा काढला तर त्या जागेवर इज इक्वल टू साईन
ठेवावा लागतो. मग इज इक्वल टू साईन ठेवल्यानंतर उरतं काय? हा प्रपोर्शनॅलिटी साईनच्या ऐवजी काय ठेवायचं मग? प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ठेवायचा. म्हणजे हे इक्वेशन येतं पाय इज इक्वल्स टू के इंटू टी. ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल्स टू के इंटू टी. त्याच्यानंतर काय आहे? याला काय केलं? पाय डिवायडेड बाय टी इज इक्वल्स टू के. पाय डिवायडेड बाय टी इज इक्वल्स टू के. मग याला आपण आणखीन काय म्हणू? म्हणजेच पाय डिवायडेड बाय टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. पाय डिवायडेड बाय टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. इवन याला आपण असं पण लिहू शकतो पाय 1 अपॉन T1 इज इक्वल्स टू पाय 2 अपॉन T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच के असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि फायनली पाय 1 अपॉन पाय 2 इज इक्वल्स टू T1 अपॉन T2. लक्षात येतं बघा, पाय 1 अपॉन, कारण हा पाय इकडे घेतला, पाय 1 अपॉन पाय 2 हा इकडे जाईल T1 अपॉन T2. तर अशा प्रकारचं इक्वेशन पाय 2 T2 पाय 1 T1 इवन पाय 1 अपॉन पाय 2 इज इक्वल टू T1 अपॉन T2 अशा प्रकारचं सुद्धा इक्वेशन आपल्याकडे येऊ शकतं. बरोबर आहे का बघा? बरोबर आहे का? इकडचा पाय तिकडे घेतला, हा इकडे आणला आणि याला तिकडे आणलं. पाय 1 अपॉन T1 अपॉन T2 पाय 1 अपॉन पाय 2. तर हे झालं वॅन टॉप चार्ल्स लॉची इक्वेशन. वॅन टॉप चार्ल्स लॉ at a constant temperature, sorry, at constant concentration, osmotic pressure of dilute solution is directly proportional to absolute temperature. ओके, चला आलं इथपर्यंत. आता थोडंसं आपण कॉम्बिनेशन करूयात. काय कॉम्बिनेशन करायचंय? आता नेक्स्ट इक्वेशन पाहायचं, वॅन टॉप इक्वेशन फॉर सोल्युशन. हे चार्ल्स लॉ झाला. आता पाहायचा वॅन टॉप इक्वेशन फॉर सोल्युशन. वॅन टॉप इक्वेशन फॉर सोल्युशन हे इक्वेशन आता आपल्याला आणायचं आहे. आता कसं आणायचं? याच्या अगोदरचा लॉ कोणता होता? वॅन टॉप चार्ल्स लॉ. वॅन टॉप चार्ल्स लॉ काय होता? तिथंच लिहिलाय. पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी ॲट अ कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन. Osmotic pressure is directly proportional to absolute temperature. That is a Charles law. According to the Boyle's law, osmotic pressure is inversely proportional to its dilution at a constant temperature. This one is a Boyle's law. It is the Charles law. या दोन इक्वेशनचा इवन या इक्वेशनला प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकून आपण असं पण लिहू शकतो. बरोबर आहे का बघा? याला आपण कसं लिहू शकतो? पाय इज इक्वल्स टू के इंटू टी. हे झाला चार्ल्स लॉ. आणि पाय इज इक्वल्स टू के बाय व्ही हा काय झाला? बॉयल्स लॉ. मग आता या दोन लॉची काय करायची माहिती का? कंपॅरिझन करायची. काय करायची? कंपॅरिझन. या दोघांची एक बाजू सारखी आहे की नाही? मग याला आपण असं लिहू, पाय इज इक्वल्स टू काय? तर पाय इज इक्वल्स टू काय? पहा, के के कॅन्सल होईल. पाय इज इक्वल्स टू काय? टी डिवायडेड बाय व्ही. पाय इज इक्वल्स टू टी डिवायडेड बाय व्ही. दोघातनं के काय कॉमन काढला म्हणजे या ठिकाणी के इंटू टी बाय व्ही. मग याला काय केलं? इकडे घेतलं. पाय व्ही इज इक्वल्स टू के टी. पाय व्ही इज इक्वल्स टू के टी. इवन हा टी इकडे आणला तर पाय व्ही अपॉन टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट म्हणजेच के आहे. तर हे इक्वेशन सोल्युशनशी रिलेटेड तयार झालं. पाय व्ही इज इक्वल्स टू के टी आणि पाय व्ही अपॉन टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. दॅट इज इक्वेशन फॉर सोल्युशन. मग आता या ठिकाणी जर समजा
के हा जर नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेसशी रिलेटेड जर वापरला तर पाय व्ही इज इक्वल्स टू आर टी. पाय व्ही इज इक्वल्स टू आर टी. के इज अ कॉन्स्टंट. के इज अ कॉन्स्टंट. आर इज अ मोलार गॅस कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंटशी रिलेटेड इक्वेशन आहे. के इज अ कॉन्स्टंट, आर इज and if n moles of an ideal gas, so therefore pi v is equals to nRT. If n moles of an ideal gas, if n mole of an ideal gas, therefore that time pi v is equals to nRT. It is Van 't Hoff equation for solution. Number of moles of solute dissolved in specific amount of solvent. So pi v is equals to nRT. This is equation for solution. Equation for solution कळलं का बघा सगळ्यांना. This is a equation for solution. परत एक सांगतो पहा. पहिला आहे हा चार्ल्स लॉ तिथं लिहिलेला आहे. At constant concentration in the Charles law, osmotic pressure of dilute solution is directly proportional to absolute temperature. चार्ल्स लॉ काय सांगतो हा. बॉयल्स लॉ काय सांगतो. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन. पाय म्हणजे काय. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स डायल्यूशन. या दोन बाजू सारख्या आहेत म्हणून इथं तुम्ही आणखीन एक स्टेप अशी पण लिहू शकता. या ठिकाणी अशी पण लिहू शकता. Pi is directly proportional to T and inversely proportional to V. असं पण लिहू शकता. मग इथं काय येईल. Pi is directly proportional to T by V. म्हणजे Pi is equals to K into T upon V. असं इक्वेशन सुद्धा तुम्ही मांडू शकता. आणि बाकीचं मग इकडचं ॲज इट इज आहे. हे झालं व्हॅन ट हॉफ इक्वेशन फॉर सोल्युशन. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे व्हॅन ट हॉफ ॲव्होगॅड्रोज लॉ. व्हॅन ट हॉफ ॲव्होगॅड्रोज लॉ. व्हॅन ट हॉफ ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो बघा. व्हॅन ट हॉफ ॲव्होगॅड्रोज लॉ. व्हॅन ट हॉफ ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो सांगा. व्हॉट इज ॲव्होगॅड्रोज लॉ. व्हॅन ट हॉफचा ॲव्होगॅड्रोज लॉ काय असेल. तुम्ही ॲव्होगॅड्रोज इक्वेशन माहिती आहे. ॲव्होगॅड्रोज नंबर माहिती आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इक्वल व्हॉल्यूम ऑफ solution having same osmotic pressure. Van 't Hoff Avogadro's Avogadro's law. GADRO is Van 't Hoff Avogadro's law. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतं इक्वल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सोल्युशनची व्हॉल्यूम सारखी आहे. सेम ऑस्मॉटिक प्रेशर जर असेल इथं लिहितो. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इक्वल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर. having same osmotic pressure. The equal volume of solution असेल, same osmotic pressure असेल, contain equal number of solute molecules. असं असेल contain equal number of solute मॉलिक्युल्स. लक्षात येते बघा. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इक्वल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं जर व्हॉल्यूम इक्वल असेल त्यावेळेस सोल्युशनचं व्हॉल्यूम इक्वल असेल, सेम ऑस्मॉटिक प्रेशर असेल तर त्यावेळेस त्या सोल्युशनमध्ये असणारे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हे सुद्धा सेम असतात. इट कंटेन इक्वल नंबर ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स. लक्षात आलं का. टेम्परेचर कॉन्स्टंट असताना
सोल्युशनचं व्हॉल्यूम सेम आहे. सोल्युशनचं व्हॉल्यूम जर सेम असेल, सॉरी, इक्वल व्हॉल्यूम असताना सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जर सेम असेल, तर त्यावेळेस त्या सोल्युशनमध्ये सारख्याच प्रमाणात सोल्यूट डिझॉल्व केलेले असू शकतात. मग आता सोल्युशन म्हटल्यानंतर हे इक्वेशन वापरावं लागेल. πv इज इक्वल्स टू nRT. या इक्वेशनचा आपल्याला रेग्युलरली वापर करायचा आहे. मग या ठिकाणी दोन कंडिशन. आता हे काय, दोन बघा, इक्वल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर, इक्वल नंबर ऑफ सोल्युशन. म्हणजे इथं कंपॅरिझन इक्वल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दोघांची होते आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम इक्वल आहे, सेम ऑस्मोटिक प्रेशर आहे. जर ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असतात. मग अशा दोन सोल्युशनचे कंपॅरिझन होते. फॉर एक्झाम्पल, एका सोल्युशनमध्ये सोल्यूट आहे फॉर सोल्युशन कंटेन अ सोल्यूट, आणि मग अ सोल्युशन कंटेन किंवा फॉर अ सोल्युशन कंटेन सोल्यूट, सोल्युशन कंटेन सोल्यूट किंवा ए सोल्यूट. एक सोल्यूट आहे एका सोल्युशनमध्ये, तर मग ते इक्वेशन कशासाठी, याला किंवा एक म्हणा, पण म्हणा, काही अडचण नाही. मग इथे π1 त्याचबरोबर v1 इज इक्वल्स टू n1RT. आणि फॉर सोल्युशन बी साठी, फॉर अ सोल्युशन कंटेन बी सोल्यूट, म्हणजे बी सोल्यूट असं जर म्हटलं, फॉर अ सोल्युशन कंटेनिंग बी सोल्यूट असं जर म्हटलं, तर त्याच्यासाठी दुसरी कंडिशन π2 इज इक्वल्स टू, सॉरी, π2v2 इज इक्वल्स टू n2RT. याला म्हणा इक्वेशन पहिला, याला इक्वेशन म्हणा दुसरा. कारण का, पहिल्या सोल्युशनमध्ये ए सोल्यूट आहे, दुसऱ्या सोल्युशनमध्ये बी सोल्यूट आहे. मग आता याच्यामध्ये या दोन इक्वेशनचं जर कंपॅरिझन केलं, या दोन इक्वेशनचं ऑब्झर्वेशन केलं, काय कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय होईल, इथं 1 जर सॉरी, इथं 1 आणि इथं जर 2 घेतला, तर T1 इज इक्वल्स टू T2 इज इक्वल्स टू T. आणखीन काय, इक्वल व्हॉल्यूम आहे ना, v1 इज इक्वल्स टू v2 इज इक्वल्स टू v. आणखीन काय आहे, सेम ऑस्मोटिक प्रेशर, π1 इज इक्वल्स टू π2 इज इक्वल्स टू π. असं आपण म्हणू शकतो. π1 इज इक्वल्स टू π2, T1 इज इक्वल्स टू T2 असं आपण म्हणू शकतो. मग उरतं काय आहे बघा, कॉन्स्टंट काय आहे, काय कॉन्स्टंट आहे, इक्वल व्हॉल्यूम इज सुद्धा सेम आहे. हे ऑस्मोटिक प्रेशर कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट. प्रेशर सारखं आहे ना, ऑस्मोटिक प्रेशर कॉन्स्टंट. मग आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर आणि टेम्परेचर बाबतीत जर विचार केला तर व्हॉल्यूमची गरज नाही. आर इज ऑलरेडी कॉन्स्टंट, आर इज अ कॉन्स्टंट. मग इकडं काय होतं, v2 इज इक्वल्स टू n2, आणि इकडे येईल v1 इज इक्वल्स टू n1. इथं 1, इथं 2, डिवाइड इक्वेशन 1/2, तर v2 अपॉन v1 is equals to n2 upon n1. So v is directly proportional to n. Volume of dilute solution is directly proportional to n. म्हणजे v1 is equals to v2 आपण ऑलरेडी मानलेलं होतं. इव्हन n1 is equals to n2 असं सुद्धा येऊ शकतं. परत एक पहा. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर T1 इज इक्वल्स टू T2 ची मेन्शन करायची काही गरज नाही, कारण कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, टेम्परेचर व्हॅरीज नाही. मग काय म्हटलं, हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर, म्हणजे π1 इज इक्वल्स टू π2, π1 इज इक्वल्स टू π2 इज इक्वल्स टू π लिहायची गरज नाही. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे याची गरज नाही, मेन्शन करायची गरज नाही. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, इक्वल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, दोघांचे सोल्युशनचे व्हॉल्यूम v1
सॉरी इथं V1 इज इक्वल्स टू V2 असं पाहिजे. V1 इज इक्वल्स टू V2 आहे. त्याचबरोबर सेम ऑस्मोटिक प्रेशर पाय1 इज इक्वल्स टू पाय2. तर असं असेल तर त्यावेळेस काय असू शकतं, N1 इज इक्वल्स टू N2 असं असू शकतं. दॅट इज अ व्हॅन टॉप इक्वेशन किंवा व्हॅन टॉप ॲव्होगॅड्रोज लॉ. स्टेटमेंट मधल्या सगळ्या कंडिशन आपण फक्त मांडतो आहोत. मुद्दा लक्षात घ्या, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, इक्वल व्हॉल्यूम आहे, V1 इज इक्वल्स टू V2. जर असं असेल ऑस्मोटिक प्रेशर कुठं आहे, पाय1 इज इक्वल्स टू पाय2 असं असेल तर त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ मोल्स ॲब्सोल्यूट N1 इज इक्वल्स टू N2 च असतात असं त्याचं म्हणणं आहे. क्लिअर? काही शंका आहे नक्की? आणि शेवटचा, हाऊ टू डिटरमाइन द मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट बाय युजिंग इक्वेशन फॉर सोल्युशन. क्लिअर? आता याच्याच पुढचा कंडिशन मांडायचा आहे त्याला, त्याच्यासाठी मी इथे याला थोडंसं इरेज करतो आणि याच ठिकाणी ते कंडिशन मांडतो. म्हणजे बघा काय करायचं आहे, हाऊ टू किंवा टू कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट बाय युजिंग इक्वेशन फॉर सोल्युशन. सोल्युशनच्या इक्वेशनचा वापर करून मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे. टू डिटरमाइन मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास बाय युजिंग ऑस्मोटिक प्रेशर. बाय युजिंग ऑस्मोटिक प्रेशर इथं लिहितो, टू डिटरमाइन द molecular mass by using osmotic pressure. ओके, मग आता फॉर्म्युला पाय व्ही इज इक्वल्स टू काय, पाय व्ही इज इक्वल्स टू NRT. आता आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट N इज इक्वल्स टू W अपॉन M. सो देअरफॉर पाय व्ही इज इक्वल्स टू W अपॉन M RT. मग काय काढायचं आहे आपल्याला, मॉलिक्युलर मास. तर हा M इकडे येईल, M इज इक्वल्स टू WRT अपॉन पाय व्ही. This is a formula to determine the molecular mass of solute by using osmotic pressure. M is a molecular mass of solute, W is a weight of solute, R is a molar gas constant, T is a temperature, pi is a osmotic pressure and V for volume. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला टॉपिक थिअरॉटिकली क्लोज झालेला आहे. अशा प्रकारे हा आपला टॉपिक. उद्याच्या लेक्चरला आपण याच्यावरती येणारे, या फॉर्म्युल्यांवरती येणारे वेगवेगळे क्वेश्चन घेऊयात, न्यूमेरिकल क्वेश्चन घेऊयात आणि मग या टॉपिकला आपण या ठिकाणी क्लोज करूयात. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. थँक्यू. थँक्स अ लॉट.